राज्य शासनाने गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियेसंदर्भात राज्यस्तरीय समिती पुनर्गठित करण्यात आली आहे। या समितीचे कामकाज अधिक गतीने तसेच प्रभावीपणे होण्यासाठी लवकरात लवकर जिल्हास्तरीय समित्यांच्या कामांचं स्वरूप लवकरच ठरवण्याचा निर्णय विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी घेतला। ऊसतोड महिला कामगारांमध्ये आरोग्यविषयी व्यापक स्वरूपात जनजागृती करावी तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ देण्यात यावा असेही निर्देश डॉक्टर गोऱ्हे यांनी दिले। पुणे विधान भवन येथील झुंबर सभागृह येथे गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियेसंदर्भात स्थापित राज्य समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या। यावेळी आमदार डॉक्टर मनीषा कायंदे तर आमदार नमिता मुदंडा, आरोग्य सेवा संचालक डॉक्टर विजय कंदेवाड, आरोग्य सेवा अतिरिक्त संचालक डॉक्टर संदीप सांगळे, सहसंचालक डॉक्टर सुनीता गुल्हाईत, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड जिल्ह्यातील शासकीय आरोग्य संस्थांचे प्रमुख, समिती सदस्य डॉक्टर संगीता चव्हाण, युनिसेफचे आरोग्य तज्ज्ञ डॉक्टर मंगेश गडरी यांच्यासह तसेच समितीचे सदस्य उपस्थित होते। डॉक्टर गोऱ्हे म्हणाल्या, जिल्हास्तरीय समितीमार्फत मागील 3 वर्षातील राज्यातील ऊसतोड महिला कामगारांच्या आरोग्यविषयक समस्यांबाबत तपासणी करावी, खासगी रुग्णालयात गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियांबाबत तपासणी करावी, रुग्णालयामार्फत अनावश्यक शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत किंवा कसे याबाबतीत तपास करणं, अनावश्यक शस्त्रक्रियांवर प्रतिबंध घालण्यासाठी उपाययोजना सुचवणं आणि या समितीच्या वर्षातून कार्यक्रमाचं वेळापत्रक तयार करणं। शासन ऊसतोड महिला कामगाराचे जीवनमान अधिक सुखकर करण्याकरिता प्रयत्नशील आहे। आरोग्य विभागाच्या वतीने सुमारे 1 लाख ऊसतोड महिला कामगारांना आरोग्य सेवा पोहोचवण्याचं काम केलं आहे। या कामगारांसोबत राज्यातील 17 जिल्ह्यातून ऊसतोडाकरिता स्थलांतरित होणाऱ्या कामगारांसोबत सुमारे 5000 मुले सोबत असतात। या मुलांच्या आरोग्य शिक्षणाकरिता करावयाच्या उपाययोजना, मासिक पाळीच्या वेळी वापरण्यात येणारी आयुधे, सॅनिटरी नॅपकिन, मोफत पुरवठा, अधिकच्या आरोग्य पुरविण्यासोबतच आदी विषयांवर चर्चा करण्यात आली। येत्या काळात सहकार विभाग, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग, ग्रामविकास विभाग, विधी व न्याय विभाग आणि या संबंधित काम करणाऱ्या घटकांसोबत घेऊन बैठक आयोजित करण्यात येईल। त्यापूर्वी समाजातील आरोग्य व महिला क्षेत्रात काम करणारे घटक, सामाजिक संघटनांनी पुढे येऊन आपल्या सूचना मांडाव्यात असंही आवाहन डॉक्टर गोऱ्हे यांनी केलं। बीड जिल्हा प्रशासनाचा मिशन साथी स्तुत्य उपक्रम। जिल्हा परिषद बीड मार्फत स्थलांतरित ऊसतोड मजुरांच्या विविध आरोग्यविषयक समस्यांकरिता प्रायोगिक तत्वावर मिशन साथी स्तुत्य उपक्रम आहे। या उपक्रमांतर्गत आरोग्य विभागामार्फत आरोग्य साथी उपक्रम सुरू करण्यात आले। ऊसतोड कामगारांची माहिती संकलित करण्यासोबतच त्यांच्या आरोग्य तपासणीसाठी जिल्हा, तालुका व प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर समन्वय अधिकारी नियुक्त करण्यात आले। या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात एकूण 770 आरोग्य साथी असून त्यापैकी 446चे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आलं। अशा प्रकारचे उपक्रम इतर जिल्ह्यांनी राबवावे अशा सूचना डॉक्टर गोऱ्हे यांनी केल्या। आमदार श्रीमती मुदंडा यांनी ऊसतोड महिला कामगारांच्या मुलांच्या आरोग्य व शिक्षणाबाबत सूचना केल्या। कामगारांकरिता करण्यात आलेल्या कायद्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी शासकीय पातळीवरून होते। कामगारांचे हित लक्षात घेता साखर कारखाने आणि मुकादमांनी करण्याकरिता प्रयत्न करावे असंही त्यांनी सांगितलं। यावेळी समिती सदस्यांनी बैठकीच्या अनुषंगाने सूचना केल्या। या बैठकीत डॉक्टर कंदेवाड यांनी जिल्हानिहाय साखर कारखान्यांची संख्या, ऊसतोड पुरुष व महिला कामगारांची संख्या, हंगाम काळात स्थलांतरित होणारे कामगार, आरोग्य कृती दल स्थापन केलेल्या गावाची संख्या, ऊसतोड कामगार तपासणी शिबिर, मासिक पाळी, गर्भनिरोधक साधनांचा वापर, आरोग्य पत्रिका, आभा कार्डचं वितरण, रक्तक्षय बाधित महिला कामगारांची संख्या, गर्भवती ऊसतोड महिला कामगारांची संख्या, तपासणी केलेल्या गर्भवती महिलांची संख्या आदींबाबत माहिती दिली। तसेच बीडचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर यांनी बीड जिल्ह्याच्या अनुषंगाने माहिती दिली। महाराष्ट्रातील 17 जिल्ह्यात अग्रक्रमाने काम करण्याची आवश्यकता समोर आली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.